नदीला मासे धरायला जावं. बरं लवकर या, मासे धरी नदीवर आहेत. हाय मेसेज काही मला तर काही कळतच ना रहित बाय. तुम्हाला कळ का? मला बी ना कळत. दम त्या गुड्डीला बोलवत. ए गुडे इकडे वनी वनी काय मेसेज बरं काय येतं दाखवा बरं. डिअर कस्टमर गव्हर्नमेंट पेमेंट ₹1500 क्रेडिट टू युअर अकाउंट. तर तुम्हाला लाडके बहिणीसना पैसा पडित. बरा भाई ना लाडके भाऊसला भाऊसनं पैसा टाकणं. गुड्डे काही चालते मी नदीला धुना धुवाने चालित. बर बर चांगला अभ्यास कर. आपल्या गावना नाव रोशन कर. धरत तुम्हाला मोबाईल. मी धुना धुवाने जाय आता. नदीला मासे उन्हाशी पण मला वाघरले उद्या किरण मला बी शिकायला येऊ द्या किरण. ठारला वाघरले उद्या किरण मला बी शिकायला येऊ द्या किरण. पारे अय पारे अरे काय असस वनी वनी का करतानी? अरे घर मध्ये लय शांतता असं. आज पोरं काय जाईल? पोरं होय पोरं जाईत मासा धरा नदीला. बाबू मास मग आज तर चंगळच असं. आणि तुरी ती पोर गुड्डी माने गुड्डी जाईत धुना धुवाने नदीला. धुणं धुवायला जायचोय. हा माने गुड्डी लय हुशार. हा लय गुणी घरना सारा काम करत. स्वयंपाक पाणी झाड झूड भांड बासणं घरना सारा काम करीन. शामत टापला असं. तुला समजा खरा असं तू का आता. पण ती आता मोठी बहिणी असं. तिने मधवर लय मोठी जबाबदारी असं. सकाळ तिनं हात पिवळा करणार म्हणजे मग मोकळा होई जायचो ना. हात पिवळा म्हणजे लगीन. हा लगीनच दाखवत आहे माहिती ना. नहा नहा मग हा होऊ देणार ना. लेकरू अजून लहान असं. आता शिकता 8वीला असं. 14 वर्षाची तर असं. मान्या वक्तीला बी मला नहा करता. तेव्हा मान्या बाबानं मला तुन्या गाळावर बांधल्या. मग आता हा होऊ देणार नहा. तिला शिकी सवरी बाई मोठी कसू नोकरीला लावसू मग तिला ती जुई. हा येडी असस का पुळी असस तू. बाहेर जगमन का चाली जरा डोळा उघडी जू तू. ते बाहेर शिकवानी म्हणजे जात पोरी आणि तेच नादी लागी सायराट होई जात. तुला ती साधाने आणखी ठाऊक ना ग ती. शिकवानी म्हणे बीडला गे आणि तिकडच नादी लागणे पोराने तिकडच ती सायराट होईनी. नहा ना मला भरोसा असं. आपली गुडी तशी नहा. तशी ना नाक कापी गाबडी आपलं नाक कापी. नहा नहा तुम्ही इसरायनच का 2 दिवस आधीच श्याम तुम्हाला गुडीना सत्कार व्हायना. साऱ्या गावानं तिला कौतुक करा. लय हुशार लय गुणी. पुढे शिकवा तिला. तुमच्या गावना खानदाना नाव काढी. शाळामधला सर तर राखतात. काही गरज पडली तर आम्ही पण मदत करू. पांग फिरी पोर तुम्हाला पांग बिंग काय ना. हा मग दोघा तिघासला आखी ठुई. एखादा चांगला ठेपा जर असना तर आखा तिला लगीन लावी टाकून आता. ती नादान असं गळी असं असा अन्याय करू नका तिजवर. कोण असं बाबा आता आहे. फोन येतोय तो नंबर असं कोणता तरी. हॅलो हा 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 50,000. बर 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 सकाळ 8 तासाला मग. हा सकाळी 8 वाजताला. तू बी ये संग मग त्याच ना. बर 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 ठू ठू ठू. हा 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 अरे ते बोरगावने राजाना फोन असतात. माझं गावना ठेपा असं 50,000 रुपये देऊ भलत. तर ते सकाळी येणार असत. तयारी लागा. बरं का कर
पोऱ्या कारखानदार असं. कारखानदार म्हणजे कारखानदार म्हणजे तुला कळलं ना होय? ऊसतोड कामगार असं, ऊसतोड कामगार. आपण का करत तास करत ना. ना असा अन्याय करू नका. जरा तिचा विचार करा, तिने जिंदगी बरबाद होईल. काही ना सकाळ पाहुणे येणार असत, पैसा लिंक सगळा उरकी टाकू लगेच लागा कामला. कसा होईल माझ्या गुड्डी ना, तिनं आबास तिने जिंदगी बरबाद करायला निघी. कडू मुर्दा. का होय ना बे कधी रडते आपण परत दारू पी भांडण कर ना. दारू पिन भांडता मारता तरी जमता, पण पण का बे पण का नवीनच खूळ त्याला डोक्यावर सुरू असं. खून कसला खून आता का खूप पुन्हा लगीन करा लगीन. मला लगीन ना बे मला लगीन नहा करवणे असं. मला अजून शिकवणे असं. मला मोठा होईल पोलीसची नोकरी करवणे असं. मला आताच लगीन नहा करवणे असं. मी अजून लहान असावे. मला लगीन नहा करवणे. खरा असं पोर तुला समजा खरा असं. तुला बाप त्याला कोण समजारी. त्याला तर सकाळच पाहुणं वाढले. 50,000 रुपये देऊ बोलत माझं गावनं पाहुणं असं. पुन्हा बास पैशासाठी तुझी जिंदगी बरबाद करवानी टाकणं असं. पण आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. कोणाला तरी मदत द्यावा लागेल. तू काळजी करू नको, मैं तुझ्या संग असं. मार्ग का मार्ग काढवा. मदत कोणाने मदत ल्यावा. हा पवार सर त्यालाच फोन लाव. ते काढत काही ना काहीतरी मार्ग. तुला मोबाईल काय असं. मोबाईल आणा मध्ये असं. बरा हे बाबा पवार सरनं मदत करा तर मी तर एवढायलाच नवस करसू. हायली नंबर पाठ असं का सर ना. असं सर ना नंबर पाठ असं. हॅलो. हाँ हॅलो पवार सर मैं गुड्डी बोलत. हाँ गुड्डी बोलत राहील का. बर कस काय फोन लावली गो. सर एक अडचण असतील. आणि इकडं मैं बोल. हॅलो सर मैं पारू बोल गुड्डीनी बाय. हाँ पारुताई बोलत राहील का. बर बोला ना पारुताई का व्हाय ना. अब का व्हाय ना पण नेमका होईल का मला नीट आका बरं. कोणा ना. गुड्डी ना. का येडा होईत का आता माणूस. अहो गुड्डी ना तिला वय का असं आता गुड्डी ना. अहो बाबा अहो ती पोर शाळ मग किती हुशार असं. नवोदयला नंबर लागेल तिनं आत्ताच. ती नाव काढीनं पोर तुम्हाला आणि तुम्ही तिनं लगीन करवाना विचार करत राहील. हा बर थांबा तुम्ही काय काळजी करू नका. मी बोल लखनरावला. मी आखा त्याला समजाडी नीट नाटका सगळा का तुम्ही काळजी करू नका. आमण्यासाठी करा सर तेवढा लय उपकार होईल तुम्हाला. हा लखनराव काय असत. आता गावात जाईल जा. बर मी त्यासनी भेटले त्याला फोन कर. त्याला समजाड्या का बोल सगळा. तुम्ही काही काळजी करू नका. हा ठीक असं चाल ठेवू का मग. हा ठेवा बर. बाबा अवघडच होय ना माणसाच ना. आता का करावं बाबा हे लखनराव ना. पोर इतकी हुशार असं. नवोदयला नंबर लागेल ती ना. स्कॉलरशिपला पात्र होईत ती. आणि हा आबास तिनं लगीन लावानी विचार करत राहील. ना असं ना होऊ द्यावा लागेल. त्याला बोलवाच लागेल. फोन लाव त्याला मग. अरे येत राहीत लखनराव. ओ लखनराव. हा सर.
का करत रे इकडे या इकडे या तुम्हाला बोलवा नाही तर या इकडे हा वना सर वना राम राम सर राम का चालीत लखनराव काय ना या तुम्ही सोबत बोलवा नाही तर या चाली बरोबर चला चहा लिहू या चाली पाहून या चहा लिहू चालू या चहा द्या बरं बरोबर सर पाणी बी द्या बरोबर सर बरं पाणी जरा चहा दी चालायचो पाहुणाला चहा द्या दिला असं पाहुणं असत आहे का चालीत लखनराव मग काय ना जो असं एकदम ओके असं बरा असतो औंधा का होईल 100% उचल फिटणे असं जो त्याने योग कोणाला देणार ना पाणी ना काहीच नाही एकदम ओके असं मग पुढला का नियोजन असं लखनराव नियोजन का सर काहीच नाही नियोजन आपला दरवर्षीने सारखा आपला उचल सुरू होईल उचल आणि कोयता म्हणे आपला जावानी ऊस तोडवानी बाकी का नियोजन राहील सर बरोबर आपल्या गुड्डीना का चालीत हा गुड्डीना होय गुड्डी सर आता का तुम्हाला आता गुड्डीना एकदम ओके असं जो सगळा खरा असं पण आता ती आता मोठी होईनी असं सर आता किती वर्ष आता 14 वर्षाची होईल 8वीला म्हणजे 14 वर्षाचं असं सर ते आता पण आता कसं असं आता ती आमच्यासाठी लय मोठी जबाबदारी असते सर आता आपण बसर आज बातमी जुद्या मोबाईल उघड्या त्याचवर कळ की ह्यानी पोरपळणी त्यानी पोरपळणी त्या बातम्या वाची जुई का होय सर काळीच असं पाणी होई जाय सर असा ताण येतं डोकावर एकदम म्हणे आता का करवणी असं तिला लगीन उरकी टाकवणी असं आणि माजलगावना ते पण असं सर आता जर सगळा जुळी होणार तर 2-4 रोज म्हणून उरकी टाकू सर आता अहो पण तिनं वय किती असं वय सर 14 वर्ष ना असं सर तिला 14 वर्षनी असं फक्त अहो आता ती 14 वर्षनी पोरी एक तर ती किती हुशार असं स्कॉलरशिपला पात्र होईल नवोदयला लागीत तर सगळं मान्य असं सर तुम्हाला पण आता जॉन सर कशी परिस्थिती असं आम्ही घरणार कोयतातला गेल्यावर तिथे कोण देणार असं सर आम्हाला ते लेकरांनी जबाबदारी दुसरा ताबा म्हणजे कशी जमी सर मग त्यापेक्षा तिला लगीन उरके म्हणजे आम्ही मोकळं होत ना सर मग मोकळं होत लगीन उरकीन पण शासन काही कायदा नियम असत त्याच नका करवानी शासन हा कायदं हा. नियम कशाने बाबती म्हण सर अहो हे लगीन तुम्हाला आज ने घडीला आपल्याला पोऱ्यानं वय 21 हा आणि पूर्ण वय 18 वर्ष होईपर्यंत लगीन लावताच नाही यांना कायदा असो सर असे कायदा सत्ता सरकारना पण आपण ना मानणार सर तर कायदे बी ना मानणार सर का अहो, करणार तुम्ही नका मानू हा पण जर सकाळ हा पोलिस उनत हा तुम्ही जर ती लगीन लावताना तुम्हाला धर्या हा. तुम्ही नावरीसला हा. नवरदेवला हा. नवरीला पा. सगळा वराडी मंडळी हा. देवबाप्पा सहित सगळासला मध्ये लिजा सगळा वराड मध्ये लिजा जेल म टाकत अरे बापरे ये तो अभी टेलर था लखनराव पिक्चर अभी बाकी है अरे बापरे पिक्चर अभी बाकी है त्यांना हा. मजा आखत राहीत का हा. 14 वर्ष याच्या मनस लगीन लावानी हा. लगीन करवानी हा. याने बाबतीत एक कायदा असतो कायदा हा. कोणता कायदा सर हे कायद्याला सर्वरा कायदा असत आता हे कायद्यामुळे सर्वरा? सर्वरा कायदा हा. हे कायदा बाबतीत कसा असत हा सर्वरा कायद्याने अंतर्गत हे लगीन जर आपण कमी वय मग लाव्या पोरासना हा लाव्या हा तर हा. ते नवरदेवला नावरीसला तुम्ही इवाईसला सगळे सगळं. वराडी मंडळी आणि देवबाप्पा सहित बापू देव बाप्पा सहित सगळ्यासला मध्ये जेलम टाकत हा. आणि ह्याच्यामध्ये 2 वर्षांनी सजा लागत 2 वर्षांनी सजा जेलम टाकन 1 लाख रुपये दंड बस 1 लाख रुपये दंड म्हणजे एक कोयता एक सीझन तर उचलत गए सर मग ह्याच त्याच्यामध्ये पण सर तुम्हाला समजा खरा असं सर्वरा कायदा करीत पण आमू जर गपचूप लगीन उरक्या आणि हारामाळ्या मंदिर पण घाल्या तर मग कसं होईल आणि तसं कोण आखी सर शासनला तुम्ही बी लय हुशार असत पण कसं असं याच्यामुळे लखनराव हा. गाव मग शाळा अंगणवाड्या हा, गाव मग रत्न, काही रत्न. प्रतिष्ठित लोक हा. शिक्षक हा. अंगणवाडी सेविका हा, रत्न, ग्रामसेवक रत्न. सरपंच हो. हे जे गाव महिला प्रतिष्ठित माणसं हा. हे गाव मग शाळावर दवाखानावर हा. ग्रामपंचायत कार्यालय हा. रे का केलं दर्शनीय भाग जै राहील हा ते का केलं 1098 हा 112 दहा? हे 1098 आणि 112 पण हे सर, नंबर लिहिलेलं रथ लिहिलेलं राहत पण ते लागत का सर हा ते बिना बॅलन्स न बी लागत बिना बॅलन्स न हा. मग ते नंबर वर फोन करी हे लोक हा. प्रतिष्ठित लोक का करत आखी देत हा. की असा लगीन होती गाव मग लावत
आणि लगीन मग- लावत राहील हा. म्हणे. मग त्यास ती खबर दिल्या हा की मग लगेच तुम हा नवरदेव नवरी तुम्हाला युवाईस हा. पुन्हा जेवढं वराडी मंडळी असत ते सगळं सगळं बाप्पा हा हे सगळ्यातला तुम्ही जेलमली जाय टाकत आणि मग सगळ्यातला जेलमली जाय टाक्या हा तुम हा तुम्ही नावरीस हा आणि ती वराडी मंडळी सगळंच मिळी तिथं जेलमध्ये चक्की पिसिंग अँड दंडुक खाईन. अरे बापरे चक्की पिसिंग दंडू का खाईन हाय कृपया नाम परवडायचं थांबा थांबा एक. हा हॅलो हा हॅलो राजा हा अरे ऐक ना आता सकाळ पाऊन असला का परवा कॅन्सल आखो येऊ नका आखो त्या सला ना 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 नका अजिबात येऊ नका आखो त्या सला आणि ना 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 अजिबात ना तू ऐक ना नाच आखो ना का 50,000 रुपया ना 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 त्या पाहुणा दाखवा तुलाच राहू दे तूच परत राहू दे आखवा तर पैसा पैसा मला ना ना मला गोटीना लगीन करवणीच ना 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 ठू 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 कोण ठू बरा होय ना सर तुम्ही भेटणं मला डोळं उघड्या देवणं सारखं भेटणं सर तुम्ही नहा तर सकाळ मय माने गोटीना लगीन लावता आणि नहा तर मग हे गाव मधलं सुद्धा नागरिक जे असत ते कोणी विका करता ते नंबरवर फोन लावता आणि मग बातमी देतात मग त्याला पोलिसांना कळतात आणि मग पोलिस येतात माने घर म्हण येतात आमचा समजाच उचली जेल म्हण टाकतो मग आम्ही जेल म्हण का करतात पैसा तर राहत सर मग पैसा ना तर मग का करतात जेल म्हण मग काय करतात आम्ही चक्का चेकिंग अँड फिशिंग नमस्कार मी संतोष बर्डे मी या लघुपाठाचा एक लेखक आणि एक कलाकार या लघुपाठाचा उद्देश हा फक्त मनोरंजन नसून तर सामाजिक जनजागृती करणे हा सुद्धा आहे. समाजामध्ये वावरताना आम्हाला आणि आमच्या टीमला बालविवाह हा एक ज्वलंत असा प्रश्न निदर्शनास आला. या ज्वलंत प्रश्नाच्या निवारणासाठी जनजागृतीसाठी आम्ही आणि आमच्या टीमने काही वर्षाखाली पथनाट्याचा एक प्रयोग आम्ही केला. तो प्रयोग आम्ही बऱ्याचशा गावांमध्ये समाज बांधवांपर्यंत आम्ही पोहोचवला. परंतु बऱ्याच बांधवांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. मग बालाघाटचं एकलव्य या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला हा सामाजिक जनजागृतीचा संदेश आमची टीम समाजापर्यंत पोहोचवत आहे आणि भविष्यातही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या या प्रयत्नाने समाजातील जे मुलामुलींचे अल्पवयीन मुलामुलींचे बालविवाह होणार आहेत ते टळतील आणि त्यांना शिक्षणाच्या नवनवीन संधी प्राप्त होतील. तसेच पारुबाई आणि लखनराव यांच्यासारखे सुज्ञ आई वडील समाजामध्ये तयार होतील अशी आशा व्यक्त करतो. आणि हा लघुपट माहितीपट आवडला असेल तर लाईक करा अथवा नका करू, परंतु समाजाच्या वैचारिक परिवर्तनासाठी शेअर मात्र नक्की करा. थांबतो. जय भीम, जय संविधान, जय एकलव्य.